आमदार निवास जसंच छान आहे तसंच त्याची दुसरी बाजूसुद्धा आहे. कारण नाण्याच्या नेहमी दोन बाजू असतातच, म्हणून ते नाणं आहे. म्हणजे आमदार निवास हे आमदारांच्या कार्यकर्त्यांसाठी निवारा, निवास, भोजन यासाठी खूप उत्तम सोय आहे. कारण ती राहणार कुठे ना माणसं. पण तसंच ती जी येणारी माणसं आहेत त्या माणसांना दिशाभूल करणारे जे गँग फिरत असते खाली मंत्रालयाच्या आजूबाजूला, त्यांच्या तावडीत जर तुम्ही सापडलात तर मात्र तुमचं काही खरं नाही. इंडस्ट्रीची आऊ जी आहे उषाताई नाडकर्णी, या मनाने एकदम स्वच्छ आहेत. पण त्या काय बोलतील, कधी काय बोलतील काही सांगता येत नाही. आणि मी त्यांना हक्कानं आऊ म्हणून म्हणतो. त्यांच्या घरी पण बऱ्याचदा गेलो. आऊनं जे आहे की एवढं वय झालेलं आहे तरी मला आणून वेगवेगळे पदार्थ, तू हे खा ते खा, तू खात नाहीस का, माझ्या हातचं आवडत नाही का, तुला कोणाचं आवडतं, सनीचं आवडतं का, सनीचं आवडते का, सपनाचं आवडते का, गौतमीचं आवडते नाही त्यावर तर काय बोलतील. पण तुम्हाला तसं असं वाटलं नाही की तिचे रोल जो आहे आनंद दिघे साहेबाचा तो स्वतःच करावा? नाही वाटलं ना, मला वाटलं, 100% वाटलं. मग काय नाही, आम्ही तर अभिनेता आहे. मी काय झालं, नमस्कार, बोल बिडू बाल्कनीमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मी मंगेश देसाई आणि माझ्याबरोबर आहेत द महाराष्ट्र फाईल्सचे दिग्दर्शक, निर्माते संजीव कुमार राठोड. नमस्कार. आज आम्ही एकमेकांशी गप्पा मारणार आहोत. संजीव कुमार राठोड माझ्याविषयी प्रश्न विचारतील, मी त्यांच्याविषयी विचारणार आणि अशा गप्पा आपण गप्पा रंगवूया. गप्पा रंगवता. हा बोल भिडू हा जो प्लॅटफॉर्म आहे सर, हा खूप लाईव्ह प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मला काय आवडतं या बोल भिडूमधलं, तर आपण एकमेकांशी बोलून एकमेकांच्या बद्दलचा उलगडा करतो. बोल बिडू बद्दल मी एवढंच सांगू इच्छितो, ज्या दिवशी याचं पहिलं उद्घाटन झालं, हां, मी अरविंद जगताप आणि सयाजी शिंदे सर ओके, यांचं खाली एक बेसमेंटमध्ये ऑफिस होतं. हो, त्या बेसमेंटच्या ऑफिसला आम्ही उपस्थित होतो. तर म्हणजे माझा तो लगाव बोल बिडूच्या सोबत आहे. येस. आणि मी खूप बघतो सुद्धा त्यांचे पूर्ण एपिसोड्स, पॉलिटिकल आणि थोडंसं तुमच्या क्राईम पेट्रोल सारख्या स्टोऱ्या असतात. क्राईम पेट्रोल तर काय विचारू नका तुम्ही. पण संजय सर, मला ना बऱ्याच दिवसापासून एक प्रश्न विचारावा असं वाटत होता तुम्हाला. आता या माध्यमातून मी विचारतो. हां दादा. खरं तर तुमचं फील्ड किंवा तुमच्या घरातलं कोणी या फील्डमधलं नाही आहे. नाही दादा. म्हणजे फक्त तुमच्या बोलण्यातनं माझ्या कानावर एवढं झालं की शालिनी वहिनी म्हणजे तुमच्या मिसेस आहेत, यांनी फक्त MA म्युझिक एवढं केलेलं, नागपूर MA म्युझिक आणि फिल्म दिग्दर्शन किंवा फिल्म प्रोडक्शन तरी येऊ शकतं, पण MA म्युझिकचा आणि फिल्म दिग्दर्शनाचा असा काही संबंध नाही येऊ शकत. तरी तुम्हाला फिल्म दिग्दर्शित करावी, फिल्म प्रोड्यूस करावी अशी का वाटली? दादा, बेसिकली मी चुंचा तांडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोलीचा आहे. आणि लहानपणापासून मी बंजारा तांड्यामध्ये ज्यावेळेस राहत होतो त्यावेळेस पासूनचा एक किडा असतो ना, तो किडा आपल्यामध्ये होता. आम्ही काय करायचो की जे पहिले जे बल्ब असतात, बल्बला वरून फोडायचो, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि दूर जे आहे एक बाहेर आरसा ठेवायचा, त्या आरशावर त्या बल्बामध्ये करायचं आणि मागे छोटीशी फिल्म लावायची आणि ती मोठ्या पडद्यावर दिसायची. अच्छा. ते एवढं म्हणजे लहानपणापासून मनामध्ये भिडलेलं होतं. आणि त्याच्यानंतर कसं की म्हणजे जे स्कूटीवरून जे आहे MAT, त्यावेळेस त्या काळामध्ये MAT गाडी राहायच्या किंवा हिरोपुक वगैरे, त्याच्यावर फुगे किंवा केस असे विकायला जे आहे की जे लोक यायचे, त्यांच्याकडे छोटे छोटे असे सेटअप राहायचा, ज्याच्यामध्ये आपण डोळ्यानं एक डोळा बघून ते बघायचं, असं क्लिक करायचा. त्याच्यामध्ये जे आहे की ते पूर्ण हिरो हिरोईनचे पूर्ण फोटो सर काहीतरी, ते मी पण विसरून गेलो, पण बंबई का जादू का असं काहीतरी म्हणायचं. येस. तर ते तेव्हापासूनची माझी म्हणजे इच्छा होती की इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करावं. पण आता काय, माझं BSc ॲग्रिकल्चर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून झालं.
तर आता घरच्या आई वडिलांची अशी इच्छा असते की बाबा आपला मुलगा काहीतरी UPSC किंवा MPSC वगैरे बनावं. हो. त्यासाठी मग मी दिल्लीला गेलो. पण त्याच्यामध्ये तिथं माझं सिलेक्शन नाही झालं. त्याच्यानंतर मी UPSCचे क्लासेस तिथे काढले. हो, ते माहिती हां, आहे मला. हां. ते 2009 ते 2017 पर्यंत जे आहे चालू माझे होते ते. क्लासेस चालू होते या फिल्ममध्ये येण्याच्या ओके. पूर्वी. पण तो किडा असतो ना जो वळवळ करणारा, तो कधी थांबत नव्हता. काहीतरी आपल्याला करायचं आणि करायचं या इंडस्ट्रीमध्ये. तर मग माझी मिसेस शालिनी राठोड, तिच्याशी डिस्कशन केलं, यार मला कंटाळा आला, पण माझं जे पॅशन आहे याच्यामध्ये मला मनच लागत नाही आहे. तर मग म्हणे काय करायचं, म्हणलं "बुवा, एखादं फिल्मची निर्मिती करायची आहे. अच्छा. फिल्मची निर्मिती करूता आणि डायरेक्शन पण मला करायची अशी एक इच्छा आहे." तर तिनं म्हटली की बाबा मग स्टोरी मग लिहितो म्हटलं. हम्म. हां, स्टोरी लिहितो म्हटलं. मग त्याला पण वेळ गेला. बऱ्याच गोष्टी घडल्या त्या दरम्यानमध्ये आणि मी 2017च्या एंडिंगपासून मग फिल्म इंडस्ट्रीकडे आपल्या वळलो. आणि त्याच्यामध्ये मुलाचा वाटा म्हणजे माझी मिसेस शालिनी राठोड. तिने MA म्युझिक आहे. तिचा काही म्हणजे त्या म्युझिकचा आणि या दिग्दर्शन आणि याच्याशी काही संबंध नाही. पण एक पाठबळ म्हणून जे आहे, आपल्याला जे एक स्ट्रॉंग सपोर्ट लागतो एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे, जे आहे एक स्त्रीचा जसा असतो किंवा स्ट्रगलिंग पिरियडमध्ये सुद्धा जी साथ देते, त्यामुळे तिनं बिचारीने साथ दिली मला. आणि आज तिच्या एकटीच्या पूर्ण पाठबळामुळे मी सुरुवात करू शकलो. आणि मग आपल्यासारखे हिरे जुळत गेले, कारवाहे बनते गए. नाही, मला आठवतं ना, म्हणजे मला ना सगळ्यात आधी ही स्क्रिप्ट जेव्हा घेऊन आलं, तुम्ही नव्हतं आला. मला वाटतं त्या मुलाचं नाव काय, तो पण राठोड काहीतरी हां, हां, आडनाव होतं. सुशील राठोड. तो माझ्याकडे स्क्रिप्ट घेऊन आला होता. बिलकुल बिलकुल आणि त्याने मला स्क्रिप्ट ऐकवलं. स्क्रिप्ट ऐकल्यानंतर म्हटलं, अरे हे तर सर म्हणजे मी अनुभवलेल्या गोष्टी आहेत या सगळ्यात. बिलकुल बिलकुल आमदार निवास बिलकुल वगैरे बिलकुल सगळं. पण मी त्याला म्हटलं, नाही थांब, जी स्क्रिप्ट आत्ता दिसते ना ती स्क्रिप्ट नाही, बिलकुल याला अजून बेटर करता येऊ शकतं. बिलकुल तू बिलकुल या गोष्टी कमी कर, या गोष्टी वाढव. बिलकुल बिलकुल कारण आता असं होतंय म्हणलं की रिपिटेशन आणि नुसता पसारा दिसतोय. बिलकुल तो पसारा न दिसता ते कॉम्पॅक्ट दिसलं पाहिजे. बिलकुल दादा बिलकुल. त्यानंतर मला असं वाटतं एक महिना झाला असेल, महिन्याभरापर्यंत त्याचा काहीच रिप्लाय नाही, काय काय नाही. नाही काय नाही. मी जेव्हा त्याला फोन करायचो तेव्हा पण तो काहीतरी, नाही माझं बोलणं चाललंय सरांशी, माझं बोलणं चाललंय सरांशी. आणि तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये एक वेगळाच काय म्हणजे एक वेगळं चित्र निर्माण करून ठेवलं होतं. म्हणजे मला असं वाटायला लागलं की हे संजीव कुमार राठोड नक्की या ग्रहावरचे आहेत का परग्रहावरचे आहेत. मी त्याला जेव्हाही सांगायचो, यार माझं बोलणं तर करून नाही, ते खूप बिझी असतात, नाही ते जरा मीटिंग मध्ये असतात. अरे म्हणलं, बिझी असणारा माणूस मीटिंग मध्ये कधीतरी मोकळा होईल. नाही नाही, ते कधीच नाही. ते सर्व काही गोष्टी आता इथं न बोललेल्या बऱ्या. हा, म्हणजे कारण त्यांनी कशाच्या म्हणजे सुरुवात जी आहे, सुरुवात मला माहितीच आहे किती डेंजरस झाली. हां, तर मग त्या काळापासून जे आहे ना, मला आता कोणाचं नाव घेणं पण हे ठीक नाही, पण तो खूप वाईट अनुभव आले. नाही, तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवाचा साक्षीदार मी पण आहे. कारण मला अजून आठवतं, जेव्हा आपण फिल्म नांदेडला शूट करत होतो, बिलकुल साधारणतः 42 डिग्री, 42 नाही, नाही, जास्त डिग्री 46च्या दादा, 46 डिग्री मध्ये टेम्परेचर होतं. होतं. आणि एवढं ऊन आहे, सगळं सगळं आहे. आहे. आणि मी सेटवर पाहतोय काहीतरी विचित्रच चाललेल्या आहेत घटना. बरं, मी विचारतोय राठोड साहेब कुठे आहेत, तर मला वेगळीच उत्तर दिली जात आहेत. नाही नाही, आम्ही ते स्टोरी कम्प्लीटच हे केली स्क्रॅच. कारण तो 10-15 दिवसाचा 10-15 दिवस शूटिंग झालं, तो काहीच नाही. फक्त 1-2-3 सीन आम्ही फक्त घेतल्या कारण इंट्रोडक्टरी होत्या. त्याच्याऐवजी कम्प्लीट मग ती स्क्रिप्ट जी आहे ना दादा, 6 जवळपास 1 ते 1.5 वर्ष आम्हाला लागली त्याच्यामध्ये. आम्ही काय केलं की खूप डीपली गेलो त्याच्यामध्ये. मग ती पहिले काय नाव त्याचं आम्ही आमदार निवास म्हणून आमदार निवास ठेवलं होतं. मग त्याच्यानंतर आम्हाला ते द महाराष्ट्र फाईल्स करण्यासाठी जे आहे, पण काय केलं आपण द महाराष्ट्र फाईल. दादा याच्यामध्ये काय आहे की आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आणि विधान भवन जे आहे एवढी रिक्वेस्ट केली की आम्हाला जे आहे की मंत्रालय शूट आणि विधान भवनाचं शूट द्या. अच्छा. तर बिलकुलच नाही. आणि त्या पिरियडमध्ये जे आहे की करोना आला. कोविड होतं. हां, शेवटी आम्ही काहीही करून जे आहे शेवटच्या, कारण सिंहासनच्या नंतर
एखादी छोटी मूवी एखादा सीनसाठी एक कुणाला तरी परमिशन दिलेली होती, हो. पण ते जे एंटायर मंत्रालयाचं शूटचं जे परमिशन जे आहे ना, ते आम्हाला देण्यात आलेलं नव्हतं. अच्छा. हां, मग त्याच्यासाठीची एवढी प्रोसिजर मोठी होती. हो. त्यावेळेस मग मला ज्यावेळेस मी मंत्रालयामध्ये गेलो, त्यावेळेस मला कळालं की कुणालाच माहिती नाही की परमिशन कशी देते, कोणत्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत मध्ये. अच्छा. मग त्यांनी एक मला चीफ सेक्रेटरी साहेब होते त्यावेळेस, त्यांना भेटलो. मग त्यांनी जे आहे की मला पूर्ण प्रोसिजर सांगितली. मग ते जुनं जे रेकॉर्ड होतं हां. 1978चा सिंहासनचा, तो रेकॉर्ड जे आहे की अरे बापरे. हां, तो आणला. आणि त्यावेळेस जे आहे की PWD डिपार्टमेंट, त्याच्यानंतर GAD डिपार्टमेंट हो. आणि पोलीस डिपार्टमेंट, अच्छा. ओके, या तिघांची प्रिन्सिपल सेक्रेटरीची साईन होऊन ती जी आहे की चीफ सेक्रेटरी मुख्य सचिवांकडे येते महाराष्ट्र शासनाच्या. अच्छा. त्याच्यानंतर ती फाईल जाते गृहमंत्र्यांकडे. ते गृहमंत्री फाईल, फाईल फाईल, फाईल आता माझ्या लक्षात. आणि तिथून जाते ते CM साहेबांकडे. हा. तर ते सर्व प्रोसेसला 3 महिने लागले मला. अच्छा. हा, फक्त मंत्रालयाच्या. हा. आणि मग जे आहे की शेवटी मला तारीख भेटली 14 आणि 15 सॅटर्डे आणि संडे देतो म्हणे आम्ही, हो. सुट्टीचा दिवस. 14 आणि 15 मार्च 2020 ला. हो. तर त्या दिवशी कोरोनाचं चालू होतं पूर्ण हो, वादळ. हो. त्यांनी काय केलं, मी शूटिंगला लागले. पूर्ण आपले आर्टिस्ट सयाजीचं पूर्ण शेवटी सीन होता, हां. आपला सीन हो. होता. पूर्ण कास्ट क्रू हे सर्व लागलं. आम्ही उद्या सकाळी शूटिंगला जाणार. रात्री मला फोन आला गृहमंत्रालयातून की तुमची जे हे रद्द आहे, केली. रद्द करण्यात. कारण पूर्ण देशामध्ये कोरोनाचा वर्ल्डमध्ये हाहाकार चालू होता. आणि मी म्हणलो बाबा आम्ही काही करणार नाही, आम्ही त्या पूर्ण क्वारंटाईन जे काही हां, प्रोसेस ते आहे आम्ही पूर्ण वापरून जे आहे की करतो. नाही 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 म्हणे, या अशा गोष्टीमुळे म्हणे एका मुख्यमंत्र्याचं मुख्यमंत्रीपद गेलेलं आहे म्हणे शूटिंगमुळे. अरे बाबा तुम्ही नका म्हणे, काय खर्च झाला असेल तुम्ही आमच्याजवळ घेऊन जा. मग एका मोठ्या अधिकाऱ्याचा फोन आला, पण दादा नुकसान प्रचंड झालं. आणि मग तिथं जे शेवटचं जे क्लायमॅक्स वगैरे होतं आपलं, ते काही क्लायमॅक्सच होऊ शकलं नाही. आणि मग विधान भवनाचं पण जे काही होतं ते आम्ही पूर्ण इकडे अर्ज केला कंप्लीट विधान भवनामध्ये. तर तिथं सुद्धा कंप्लीट त्यांनी मना केलं की आम्ही विधान भवन देऊ शकत नाही. हो. मग खूप प्रयत्न करत आम्ही मग तो सेपरेट क्लायमॅक्सच चेंज केला. आणि जो आपला हो. आमदार आपण तिकडे गेला. आमदार चीट निवास, केलं, yes, आमदार cheat, निवास. हं. बरोबर आरे आहे. कॉलनीमध्ये आमदार निवासचा सेट बनवला आणि तिथं आपण म्हणजे तुम्ही सुद्धा फायलिंग मध्ये अडकत गेलात. फायलिंग मध्ये खूप महाराष्ट्र आवड. फाईल. त्याच्यानंतर आणखीन एकदा काय झालं, काय होतंय, द महाराष्ट्र फाईल या सिनेमा मंगेश द महाराष्ट्र फाईल येते. याच्यामुळे लोकांना असं वाटतंय की हे काहीतरी हा महाराष्ट्र राज्यावर टीका बिका कर. अरे म्हटलं बाबा असं काही नाही नाहीये. नाही नाही, याच्यामध्ये टीका कुणाचीच नाही. कोणावरही काही टीका नाहीये. आमचा कुठल्या पक्षाचा अजेंडा नाही, नाही काहीच नाही नाही. नाही नाही. जसं यांना एक अनुभव आला तसा अनेक लोकांना जो अनुभव येतो, पण यांना अनुभव येत असताना यांना कोणी फसवलं नाही, नाही. नाही. कारण पर्सनॅलिटीकडे बघून. पण बाकी सर्वसामान्य लोकांना खूप फसवतात. खूप आणि त्याच्यावर प्रकाश झोत टाकणारा हा सिनेमा आहे, द बिलकुल, द महाराष्ट्र महाराष्ट्र पण राईट दादा. हा कोणत्याही दादा आपल्याला माहित आहे, आपण कोणत्या पक्षाचा अजेंडा नाही, कोणत्या पक्षाचा झेंडा नाही, कोणत्या पक्षाचा प्रपोगंडा काहीच नाही. आणि आपण कोणत्याही प्रेझेंट सरकार किंवा मागच्या सरकार आहे कोणतेही, हा. त्याच्यावर कुणावरच नाही, टीका काहीच केलेली नाही. नाही. ही एक सर्वसामान्य कॉमन सिटीजन्सचे फाईल जे असतात हो. आणि त्यांचा जो प्रवास असतो आणि जे काही ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रॅपमध्ये ग्रामीण भागापासून ते मंत्रालयापर्यंत ज्यांचं जे ट्रॅपमध्ये फसतात त्यांची कहाणी आहे ते महाराष्ट्र फाईल्स. त्यामुळे कोणी जे आहे की जसं केरला फाईल्स आहे दादा, हो. किंवा बंगाल फाईल्स आहे, तसं काहीच नाही याच्यामध्ये काश्मीर आपलं. फाईल्स आहे, त्या टाईपचं आपलं काहीच नाही. एकदम हे आहे, हे सरकार सर्व चांगले काम करते. पूर्ण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री DCM साहेब, डेडिकेटेड टू कॉमन मॅन साहेब, ते तर काय. आपले तर घरचेच आहेत साहेब. तर एकनाथ शिंदे साहेब, DCM, आणखीन सुमित्राताई पवार जी आहे, जे आहेत. आपण अजितदादाला खरंच मिस पण करतोय. नाही, खूप हां, मोठा माणूस तो होता खूप अजित मोठा माणूस होता. आणि
कोणालाच कोणत्याच मिनिस्टरच्या किंवा कोणत्या प्रेझेंट पास कोणाबद्दलच काही बोललेलं नाही. हे फक्त कॉमन सिटीजन पाहिलं. त्यामुळे आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या पूर्ण प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा आपण डोक्यामध्ये एखादा प्रोपोगंडा आहे हा ठेवून हा सिनेमा बघू नये. हा एक कम्प्लीट सिनेमा आहे, कमर्शियल सिनेमा नाही, आहे. मला तर असं वाटतं सिनेमा करताना किंवा परवा जेव्हा बघितला आपण प्रिव्ह्यू का सिनेमा बघितला हा. तेव्हा तर माझ्या गोष्ट अशी लक्षात आली की हा हा जो प्रसंग आहे या सिनेमामधली, या सिनेमाची जी घटना आहे हा, हा. ती प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कुठं ना कुठे आलेली आहे. बिलकुल दादा, बिलकुल. म्हणजे लाईट बिल भरताना पण आलेली असू शकते, हा. महानगर गॅसचं बिल भरताना आलू बिलकुल, शकते, बिलकुल, बिलकुल. पेट्रोल पंपवर आलेली कुठेही आलेली असू शकते. बिलकुल त्यातनं तुम्ही कसा मार्ग काढायचा. काढायचा हा तुमचा सर्वस्वी निर्णय आहे. बिलकुल बिलकुल सर्वसामान्य गोरगरिबांच्या फाईल्स याच्यावर आपण जास्त फोकस केलेला आहे. याच्यामध्ये मेन एक व्यक्तिरेखा आपण एक बंजारा समाजाची आपण जी आऊंनी साकारलेली आहे. बरं ते मला अजून एक विचारायचं आहे की आऊ म्हणजे इंडस्ट्रीची आऊ जी आहे उषाताई नाडकर्णी या मनाने एकदम स्वच्छ आहेत, पण त्या काय बोलतील, कधी काय बोलतील काय सांगता येत नाही. आणि मी नेहमी बघितलेलं आहे तुम्हाला पण त्या इतक्या फायर करत असतात, नाही नाही बिलकुल वाटेल तेव्हा वाटेल ते बोलत असतात. तुम्हाला असं हे नाही होत कधी? नाही नाही दादा, काय आहे त्या एवढ्या सिनियर आहेत, ठीक आहे. आता आऊंचं जेवढं वय असेल म्हणजे याचं अनुभव असेल फिल्मचा, तर तेवढं जे आहे की माझं वय आहे. बरोबर आहे, ठीक आहे. मी जन्मल्यापासून ते इथपर्यंत जे आहे त्यांचा जो प्रवास आहे तो त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे मला काही वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट काय आहे, मी थोडंसं इमोशनली त्यांच्याशी का जुळलेलं आहे, ते माझ्या आईचं नाव आहे उषाताई राठोड. अच्छा. आणि त्यांचं नाव आहे उषाताई, आणि मी त्यांना हक्कानं आऊ म्हणून म्हणतो. त्यांच्या घरी पण बऱ्याचदा गेलो, आऊनं जे आहे की एवढा वय झालेला आहे तरी मला आणून वेगवेगळे पदार्थ, तू हे खा ते खा, तू खात नाहीस का, माझ्या हातचं आवडत नाही का, तुला कोणाचं आवडतं, सनीचं आवडतंय का, सनीचं आवडते का, सपनाचं आवडते का, गौतमीचं आवडते का, त्यावर तर काय बोलतील काय. मला फोन केला, तू येतोयस ना, म्हणलं आम्ही येतोय. गौतमी पण आहे, म्हणलं हो. मग ती ही पण आहे का, मग ती पण आहे. म्हणलं आऊ तू त्यांच्याविषयी कशाला बोलतेस, तू येतेस आणि मी येतोय, संपलं ना. पण मला एक जाणवलं, ती मी आजपर्यंत जेव्हा जेव्हा तिला भेटलो ती मनाने खूप छान आहे दादा, खूप मनाने. तिच्या मनात काही नाही, ती स्पष्ट आहे. हे बघा, तिच्या पोटात एक आणि ओठात एक असं काही नाही. ते डायरेक्ट हिट. ते कुणी असो, मग मंगेश दादा असो, संजीव कुमार राठोड असो, नागेश भोसले असो, सयाजी शिंदे असो, कुणालाही असो, ते पाहत आपल्या टीम मध्ये कुणाला विनाला झापून टाकते कधी कधी. मला फोन केला, मी उचलला नाही आणि नंतर खूप फोन केला, अरे तू एवढा मोठा झालायस का, म्हणलं काय झालं, माझा फोन नाही उचलत. अगं म्हणलं हे काय केला ना तुला, फोन केला तुला. बरं. पण एकदम त्यांचं आता काम पण बघितलं, अप्रतिम रोल केला म्हणजे इमोशनल्स, क्या बात आहे. तिने दादा लिटरली भारत देशामध्ये 15 कोटी बंजारा समाज आहे. हो. आणि 15 कोटी बंजारा समाज पैकी 24 राज्यामध्ये वेगवेगळ्या आपल्या स्टेटमध्ये आहे. वेगवेगळ्या स्टेटमध्ये असून वेगवेगळे रिझर्वेशन सुद्धा आहेत आम्हाला. तेलंगणामध्ये ST मध्ये आहेत आम्ही, ओडिसामध्ये ST मध्ये आहेत, दिल्लीमध्ये ST मध्ये आहे, कर्नाटकामध्ये ST मध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं. आमची चालीरीती एक, बोलीभाषा एक, आमचं पूर्ण राहणीमान एक, संस्कृती एक, आमचे गाणे एक, म्हणजे सॉंग्स जे आहेत पूर्ण फोक सॉंग्स जे आहेत हे सर्व हे एक असून आम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये डिवाइड करण्यात आलेलं आहे. तर ही जी आपली आऊ जी आहे ती त्या बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व आपल्याला या फिल्ममध्ये करणार आहे. आणि हे खूप वास्ट मेसेज, आणि पूर्ण देशामध्ये जे बंजारा समाज आहे तो नक्कीच या रोलला, आपलं तर रोल आहेत, आपण तर लीड ॲक्टर आहेतच, त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही दादा. पण तिच्या पण कॅरेक्टरला जे आहे पूर्ण इमोशनल होतील आपले लोक. नाही आता काय, मी पोस्टरवरनं खूप लोक मला फोन करतात आपल्या की खूप छान पोस्टर झालंय, खूप चांगलं पोस्टर झालंय, मस्त वाटतंय, प्रॉमिसिंग पोस्टर वाटतंय. येस येस.
आणि बऱ्याच वर्षानंतर मी तर मध्ये सिनेमे वगैरे जरा बंदच हो हो केले होते ना. कमी केलं होतं. तर तुमचं आता बरंच नाही वाढलं, तेच कारण नाही, फक्त ग्रोथ झालेली आहे. तेच कारण नाही, हं. पण स्क्रिप्ट पण चांगल्या येत नव्हते आणि दुसरी गोष्ट अशी की वेळही नाही ना तुम्हाला आता. वेळ तर नव्हताच, पण स्क्रिप्ट पण चांगल्या नाही यायच्या. नाही, पण आता माझ्यासारखा प्रोड्युसर समोर आला, आता तुम्ही एवढे मोठे झालेले आहेत, तर आम्ही तुम्हाला काय म्हणावं, तुम्हाला काय मानधन द्यावं आता नेक्स्ट मूवीमध्ये? आता नेक्स्ट मूवीमध्ये तुम्हाला मानधन कसं द्यावं? नाही, नाही. म्हणजे आम्ही विचारावं तरी कसं आता, दादा मानधन किती घेता आता नेक्स्ट मूवीमध्ये? नाही नाही, मुळात मुद्दा कसा आहे हो दादा. की निर्माता म्हणून वेगळं आणि नट म्हणून वेगळं. हम्म, अभिनेता म्हणून मी किती मानधन घ्यायला पाहिजे, मला किती मानधन द्यायला पाहिजे, हम्म, ते माझ्या एक्सपिरियन्सवरच आहे. हम्म, म्हणजे मी निर्माता म्हणून यशस्वी झालो म्हणून मानधनाच्या 10 पट मी मागेल असं होऊ शकत नाही दादा, तरी आज एवढे मोठे आज निर्माते झाले आपण, एवढं मोठं नाव झालं पूर्ण इंडस्ट्रीमध्ये, तरी आजही जे पहिल्या दिवशी आम्ही मंगेश दादाला भेटलो होतो फर्स्ट डे, आजही तेवढंच ग्राउंड लेवलवर आहेत. तसंच राहायला पाहिजे. म्हणजे किती, म्हणजे मला असं वाटतं की बाबा, ज्यावेळेस एवढ्या मोठ्या माणसाच्या सोबत असता आपण, डेडिकेटेड टू कॉमन मॅन, ज्यावेळेस CM पण होते साहेब, तेव्हापासून त्यांच्यावर त्यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट असलेला जो धर्मवीर 1, धर्मवीर 2 तुम्ही केला, अप्रतिम प्रतिसाद पूर्ण देशातच नाही विदेशात त्यांना भेटला, आणि एक मास्टरपीस ऑफ मराठी सिनेमा जे आहे की तो झालेला आहे, जो कधीच नाही. आनंद दिघे साहेब असो, आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो, त्यांच्यावर आधारित जे आहे, त्यांच्या जीवनपटावर आधारित जे आहे, तो खूप चॅलेंजिंग दादा तो विषय तो होताच होता. पण तुम्हाला तसं असं वाटलं नाही की ती जे रोल जो आहे आनंद दिघे साहेबाचा, तो स्वतःच करावा? नाही वाटलं ना, मला वाटलं, 100% वाटलं. मग काय नाही, मी तर अभिनेता आहे. हां हां मी काय झालं, जेव्हा धर्मवीर करायचं ठरलं, धर्मवीर हा 2013 पासून करायचा ठरला. नाही, मला माहित आहे ना, आपल्या कितीदा चर्चा झाल्या. 2013ला प्रयत्न झाला, 2014ला प्रयत्न झाला, 2017ला झाला, 2019ला झाला. ज्या वेळेस साहेब मंत्री सुद्धा नव्हते, एकनाथ शिंदे साहेब, तेव्हापासून तेव्हा आपली चाललेलं. चर्चा तेव्हापासूनची चालू आहे. म्हणजे तेव्हा तर असं चाललं होतं की मी दिग्दर्शक नाही, हा करणार साहेब, मग निर्माता, मग हे आपल्याला तुम्ही finance मला असं करणार, म्हटले की सगळं. तुम्ही तुम्हाला पण येता बोललो. प्रोड्युसर म्हणून येता का? म्हणलो मी येतो. आनंद दिघे साहेबांच्या एवढ्या मोठ्या योगदानामध्ये जर आपलं जर काही खारीचा वाटा जर लागता, कारण ती व्यक्तिरेखाच खूप मोठी होती. व्यक्तिरेखा होती. तिथं एक छोटं जरी आम्ही कणा जरी लागला हो. असला तरी आम्हाला खूप कारण झालं. तेव्हा कसं होतं, मला रोल करायचा होता तो, बिलकुल. म्हणजे मी तो प्रयत्न करत होतो, आणि मला साहेब पण बोलले होते की तू ठरव, फक्त आनंद दिघे साहेबांवर सिनेमा झाला पाहिजे, कसा करायचा ते तू ठरव. म्हणजे असं काहीच नव्हतं की तेव्हा मी प्रोड्यूस करणार आहे वगैरे, असं काहीच नव्हतं. 2022ला जेव्हा करायचा ठरला सिनेमा, तेव्हा सुद्धा मी लुक टेस्ट केली. प्रवीणनी लुक टेस्ट बघितली, प्रवीण म्हणाला डन कर. पण काय कोणास ठाऊक, मला असं वाटलं की नाही, आपण 100% नाही उतरत आहेत. उद्या सिनेमा आला, रिलीज झाला, आणि 10 प्रेक्षकांपैकी 2 प्रेक्षक तरी बोलले की सिनेमा छान झालाय, पण मंगेश नाही शोभला यार, धर्मवीर आनंद दिघे साहेब. म्हणलं माझं फेल्युअर आहे, मी अपयशी. बरोबर आहे, बरोबर. मग आता मला इथे यशस्वी काय म्हणून व्हायचंय, नट म्हणून यशस्वी व्हायचंय का निर्माता म्हणून यशस्वी व्हायचंय? पैसे लागलेत म्हणजे निर्माता म्हणूनच यशस्वी व्हायला बिलकुल पाहिजे. बिलकुल बिलकुल. आणि म्हणून मी काढता पाय घेतला. बिलकुल दादा. पण दादा, आपण किती कष्ट केले त्याच्यासाठी. स्क्रिप्ट, आता मी एक निर्माता डायरेक्टर म्हणून जे आहे तर तुम्ही ती स्टोरी लिहिली, कम्प्लीट तुम्ही प्रवीण तरडे एवढ्या दिग्गज डायरेक्टरांना दिले तुम्ही, आणि त्याच्यानंतर एवढा संघर्ष केला त्याच्यासाठी. तुम्ही आपलं स्वतःचं घर सुद्धा विकलं. म्हणजे सुरुवातीला साहेबांना ह्या गोष्टी माहिती सुद्धा नव्हत्या. त्यांना जे आहे की पहिल्या फिल्ममध्ये माझ्या मते कदाचित एखाद्या वेळेस कुठं क्लॅपिंग करायला आले असतील तर काय मला माहिती नाही. तुम्हाला सांगू का, साहेब म्हणजे आपण नेहमी, म्हणजे मला नेहमी असं वाटतं असं की एक कुठली तरी पॉवर आपल्या आजूबाजूला असते. ती दृश्य स्वरूपात असते, अदृश्य स्वरूपात असते. पण ती पॉवर चांगली का वाईट हे आपण ओळखायचे असते. बरोबर आहे. साहेब एकनाथजी शिंदे साहेब असे आहेत ना, ते माणसाला माणसाबरोबर माणुसकीसारखं वागवणार आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल. म्हणजे मी आजपर्यंत गेले, आता त्यांना 2008 पासून ओळखतो, आणि आत्तापर्यंत म्हणजे आता झालं 2026.
मला असं कधीच जाणवलं नाही की हे उगाच कोणाला तरी ओरडतात. नाही नाही, बिलकुल चूक असेल तर चूक आहे, बरोबर असेल तर बरोबर आहे, मग Straight त्याच्या forward. पाठीशीच राहणार. बिलकुल बिलकुल. अशी व्यक्ती जर समजा आज माझ्या पाठीशी आहे, मला म्हणते की येस तू काय करायचं कर, तर मला सगळं प्रामाणिकपणेच करायला पाहिजे. बिलकुल दादा, बिलकुल. प्रवीण तरडेनी कधीही आनंदीगे साहेबांना बघितलं नव्हतं. प्रसाद ओकनी कधीही आनंदीगे कधीच साहेबांना बघितलं नव्हतं. ते तुम्ही त्या व्यक्तिरेखेमध्ये तुम्ही जगलेले आहेत. मी Complete दोनदा बघितलेलं हां, फक्त. हां. आनंदीगे साहेब. नाही नाही नाही, पण त्या स्टोरीमध्ये तुम्ही स्टोरीमध्ये. जगलेले आहेत. तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही त्याच्या ज्यावेळेस मागचे कारण काय हं. की मला जो दिग्दर्शक मिळाला प्रवीण तरडे, हं, हं. हा म्हणजे त्याला हार्ड कोर, त्याला दुसरं काही सुचत नाही. त्याला फक्त सिनेमा 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 एवढं सुचतं. बरोबर. तो कोणाबद्दल गॉसिपिंग करत नाही, हं, हं. कुठलंही व्यसन नाही, तो कोणाबद्दल काही बोलत नाही, तो फक्त सिनेमा जगत असतो. बरोबर आहे. आता असा जर माणूस मला भेटलाय हं, हं. तर मी इतर गोष्टींकडे कशाला लक्ष देऊ. माझ्यावर खूप टीका झाली, बरं. नाही नाही तर बोलल्या गेलं. हं. म्हणजे मला अजून पण आठवतं की अरे हा काय क्राईम पेट्रोल करणारा, 20-25 हजार रुपये पर डे मिळवणारा, हा काय त्या सिनेमाचा प्रोड्युसर होणार आहे. नाही, आजही तुमच्यामधला जो निर्माता जो आहे, असं जसं वागतात त्या पद्धतीचं नाही. तुमच्यामधला जो मूळ कलाकारच जिवंत आहे असं मला वाटतं. आहेच आहे. एका गरीब बंजारा विधवा महिलेचा आणि तिचा जो संघर्ष आहे, तांडा ते मंत्रालय, आणि तो तुम्ही कसा घेऊन ते पूर्णत्वास नेता, आणि त्या फायलीचं काय होतं, यासाठी आपल्या पूर्ण मायबाप प्रेक्षकांनी हा चित्रपट बघायला सुद्धा पाहिजे आहे. बघायलाच पाहिजे. हां. तर या व्यक्तिरेखाबद्दल आपल्याला कसं वाटते, काय पूर्ण आपल्या प्रेक्षकांना कसं सांगणार आहे? नाही, माझा मूळ स्वभाव इमोशनलच आहे, हां. किंवा मला सोशल करायला आवडतं, किंवा सोशली काही गोष्टी होत असतील तर त्याच्याबद्दल बोलायला आवडतं. पण मी उगाचच आपलं बडबड करत नाही बसत. म्हणजे दिसलं की चला बोलायला सुरुवात करा. मला माहिती आहे, संघर्षाची लढाई आवडते आपल्याला. आवडते मला. हां. पण मला त्याबरोबर ना तारतम्य ठेवायला आवडतं. म्हणजे सगळे एखाद्या गोष्टीबद्दल कमेंट करतायत तर मला नाही वाटत ते कमेंट करावी. मला त्यातला तथ्यांश जाणून मग बोलायला आवडतं. मी जेव्हा हा सिनेमा बघितला, वाचला, तेव्हा माझ्या असं गोष्ट लक्षात आली की हे कॅरेक्टर जे आहे राजवीरचं, हा गावचा जो सरपंच आहे, हा खूप प्रगल्भ आहे. ह्याचं वय जरी कमी असलं तरी याला राजकारणाची खूप चांगली जाण आहे. बिलकुल. ह्याच्या घरातलं जरी राजकारण तसं बॅकग्राऊंड नसलं तरी ह्याच्या घरचं सुद्धा सोशल वातावरण आहे. आणि हा ज्या आमदारांना फॉलो करतो, ज्या राजकीय नेत्याला फॉलो करतो, नंतर ते दिसत नाहीत आपल्याला आपल्या सिनेमामध्ये, त्यांचा ऍक्सिडेंट वगैरे होतो, घडवून आणला जातो. बिलकुल बिलकुल बिलकुल. तो सुद्धा एक प्रामाणिक नेता असतो. अशा नेत्याला फॉलो करणारा हा आहे. याच्याकडे जे गाव आहे ते अख्खं गाव, चुंचा जे गाव आहे हे अख्खं गाव याच्याकडे खूप वेगळ्या आदराने बघतं. बरोबर आहे. आणि हा त्या संघर्षमय जीवन जगत असताना इतरांना सुद्धा संघर्षातनं कसं तो बाजूला काढतो, कसा पाठीशी उभा राहतो, ही मला खूप चांगला फ्लो वाटला. आणि त्याच पद्धतीने दादा, तुम्ही ज्यावेळेस मी तुमच्याकडे स्क्रिप्ट आणली पूर्ण, त्याच्यामधला मी आमदार निवास तुम्हाला ते दाखवला, ते प्रसंग मी ते लिहिलेले होते, आणि पूर्ण आपल्याला ते प्रचंड आवडलं. आणि आपण सांगितले की अरे ही तर स्टोरी माझीच वाटते म्हणे मला, कारण मी आमदार निवासात राहिलो ना. मग तो प्रसंग थोडं आपल्या दर्शकांना थोडं तो प्रसंग तर तुम्हाला बोलबुडूच्या फिल्ममध्ये दर्शकांना दिसेलच काय तो. पण आमदार निवास जसंच छान आहे तसंच त्याची दुसरी बाजू सुद्धा आहे. कारण नाण्याच्या नेहमी दोन बाजू असतातच, म्हणून ते नाणं आहे. बरोबर आहे. म्हणजे आमदार निवास हे आमदारांच्या कार्यकर्त्यांसाठी निवारा, निवास, भोजन यासाठी खूप उत्तम सोय आहे. कारण ती राहणार कुठे ना माणसं. बिलकुल बिलकुल. पण तसंच ती जी येणारी माणसं आहेत, त्या माणसांना दिशाभूल करणारे जे गँग फिरत असते खाली मंत्रालयाच्या आजूबाजूला, त्यांच्या तावडीत जर तुम्ही सापडलात तर मात्र तुमचं काही खरं नाही. म्हणजे तुम्हाला तिथे सतत अलर्ट राहावं लागतं. आणि हे सगळं मी बघत होतो 1.5 वर्ष, 1994 ते 1993 एंड ते 1995 मिड, बिलकुल हे सगळं मी बघत होतो. बिलकुल हे सगळं मी अनुभवत होतो. बिलकुल बिलकुल आणि तेच या आपल्या सिनेमामध्ये बऱ्यापैकी दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. बिलकुल दादा, बिलकुल. ती जी रूम आहे वगैरे सगळंच. बिलकुल. मी तुमच्या धर्मवीर वनच्या सक्सेस पार्टीमध्ये आलो होतो. हा,
इथंच आपल्या अंधेरीमध्ये झालेलं हो, होतं. त्या इकडे हां. हॉटेलमध्ये आलो. आपण मला इन्व्हाइट केलं, मी चेन्नईहून स्पेशल आलो तिथं. डायरेक्ट काही नाही, सामान गाडीमध्ये ठेवलं आणि तुमच्याकडे आलो. त्यावेळेस मला वहिनी ज्या आहेत, हां. वहिनी म्हटल्या, अरे हे तर धर्मवीर आहेच आहे, पण आपला कधी होतो म्हणे द महाराष्ट्र पाहिजे. तर त्यावेळेस त्यांनी मला मुद्दामून पडलं. पण दादा, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असतेच. स्त्री असतेच. जशी माझ्याकडे शालिनी आहे आज कंप्लीट. आज मी जे पण काही आहो ते शालिनी राठोडमुळे आहे, माझ्या मिसेसमुळे आहे. तर त्याच पद्धतीने शलाका वहिनीचं आपल्या या सक्सेसमध्ये किंवा स्ट्रगलिंग पिरियडमध्ये कसं आपल्याला साथ दिलेली आहे ते? नाही, नाही, खूप आहे. हां. हो, कारण आपण तर फिरत राहतो, सर्व गोष्टी अडी-अडचणी येतात आपल्याला. खूप खूप अडी-अडचणी. खूप म्हणजे प्रसंग कठीण येतात याच्यामध्ये. अप्स डाऊन्स, कधी खाली कधी वर. मुंगी जशी वरवर चढते, खाली पडते, आणखीन वर चढते, आणखीन खाली पडते. असे प्रसंग आपल्या इंडस्ट्रीमध्ये आणि हो. आपल्याला येतच असतात. तशा परिस्थितीमध्ये शलाका वहिनींनी आपल्याला कसा मानसिक आधार दिलेला आहे, नाही, तुम्हाला सांगू का? इमोशनल आधार कसा दिलेला आहे? म्हणजे कारण खरं ते तर खूप महत्वाचा आधार असतो तो. म्हणजे मी तर फक्त कला क्षेत्रात करिअर करायला आलो ना इकडे. हम्म, हम्म, संभाजीनगरवरनं मुंबईमध्ये नाट्यक्षेत्रामध्ये, सिनेमासृष्टीमध्ये काहीतरी मला व्हायचं आहे, मला अभिनेता व्हायचं म्हणून आलो. फटीचर काहीच नाही. बरं, घरचं बॅकग्राऊंड पण असं काही नाही किंवा खूप श्रीमंत लोक आहेत, म्हणजे मध्यमवर्गीय पण नाही, एकदम लोअर मिडल लोअर मिडल क्लास. वडील माझे अकाउंटंट होते आणि एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, नथिंग, ओके. एकदम हे म्हणजे हे म्हणजे हे असे. आणि त्याच्यातनं मी इकडे आलो. आता अशा फटीचर माणसाच्या, ज्याचं काहीच नाहीये, त्याचं करिअर घडणार आहे की नाही हे माहिती नाही. आमचं लव्ह मॅरेज ओके. माझा आणि शलाकाचं. हो हो हो. काय घडणार आहे काय काहीच माहिती नाही. अशा माणसाची तिने लग्न केलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट. ओके. आता इथेच तिने म्हणजे सॅक्रिफाईस सुरुवातच सुरुवात करून करून टाकली. मला अजूनही काही प्रसंग आमच्या आयुष्यातले आठवतात. मला साहिल, आम्हाला मुलगा झाला 2003ला. आणि आमच्या घरी एक बाई कामवाली बाई. आणि एक दिवस असंच घडलं की सकाळी सकाळी मी कुठेतरी चाललोय शूटिंगला का काहीतरी, का प्रयोगाला चाललोय, आणि शलाका म्हणली थांब जरा, माझं मंगळसूत्र चोरीला गेलंय. हो 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 हो. आम्ही शोधतोय, कुठे सापडे ना. आणि नंतर हळू तिच्या लक्षात आलं की कामवाली नाही, सॉरी, इस्त्रीवाला, की ते बहुतेक त्याच्याकडनं काहीतरी गडबड झाली आहे, काही माहिती नाही. पहिल्यांदा पोलीस स्टेशनला गेलो. हो हो. मग पोलीस आले. योगायोगाने कसं आहे बघा, जाऊबाई जोरात नावाचं खूप सुपर डुपर हिट माझं नाटक झालं होतं. ओके. आणि मॅक्झिमम लोकांनी हे नाटक बघितलं होतं. ओके. ते जे पोलीस अधिकारी होते त्यांनी ते नाटक बघितलं होतं. ओके. मग त्यांना कळलं की असं असं झालंय. मग त्यांनी शहनिशा केली, लक्षात आलं त्यांनीच चोरलं होतं ते. मग ते सगळं झालं. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिचं कूल राहणं, हो, हे की एवढं सगळं घडलंय पण ती शांत होती. आणि दुसरी गोष्ट अशी की इमिजिएट, म्हणजे हे तर हा प्रसंग जर तुम्हाला सांगतो, आमचं लग्न झाल्यानंतरच एकदम आमचं लग्न झालं. आणि जाऊबाई जोराचे तेव्हा प्रयोग चालू होते जोरदार. आणि लग्न झालं आणि हळूहळू ते प्रयोग कमी झालेले होते. बरोबर. आणि पहिली दिवाळी आमची आयुष्यातली, लग्न झाल्यानंतरची पहिली दिवाळी. ओके. मी बँकेत बघतोय काहीच पैसे नाही, हप्ते थकलेले घराचे, 3 हप्ते थकले होते घराचे. मी शलाकाला विचारलं तुझ्याकडे आहेत का काही पैसे? ती म्हणली काहीच नाही माझ्याकडे. आणि दिवाळी, आता लक्ष्मीपूजन आहे परवाच्या दिवशी. समज. म्हटलं काय करूया आता, पहिली दिवाळी आहे, हिला काहीतरी ड्रेस बीस काहीतरी घ्यावा लागेल. काय काय हिला काहीच सांगितलं नाही मी की बँकेत पैसे आहेत नाहीत, काहीच बोललो नाही. आणि नेमका मला एक फोन आला सचिन पिळगावकरांच्या प्रोडक्शनमधनं की अशी अशी एक सिरियल आहे, त्या सिरियलमध्ये 1 दिवसाचा रोल आहे, 1200 रुपये मिळतील. म्हटलं डन. आप्पा देसाई म्हणून होते त्यांचे प्रोडक्शन मॅनेजर, ते आता नाही आहेत, पण त्यांनी खूप मदत केली मला आयुष्यात. तर मी त्यांना फोन केला, म्हणलं आप्पा. ते म्हणले हे बघ, तू पैसे खर्च करू नको, अमुक अमुक एक नट आहे, तो सुद्धा येणार आहे ठाण्यातनं पनवेलला, त्याच्याबरोबर तू ये. त्याच्याबरोबर गेलो, शूटिंग केलं, आपण पैसे दिले. तसंच बायकोला घरी लँडलाईन होतं, लँडलाईनवर फोन केला, तू स्टेशनला ये. मी स्टेशनला पोहोचतोय. ती स्टेशनला आली. दुकानात गेलो, तिला एक ड्रेस घेतला, फराळ विकत घेतला,
घरी आलो वाह, क्या बात आहे आणि दादा. नंतर तिला सांगितलं, म्हणलं असं असं आहे. खरंच खरंच. अशा बरेच प्रसंग आहेत आयुष्यामध्ये की तिला तिची खूप इच्छा होती हम्म. या गोष्टी करूया. बरोबर. मला पण ते दिसत होतं हम्म. की हे आपण तिला दिलं पाहिजे, हा आनंद, बिलकुल हे सुख तिला दिलं पाहिजे आपण. बिलकुल पण दादा. ते नाही करू शकायचो मी, बिलकुल बिलकुल कारण लिमिटेशन्स होते, पैसे नसायचे बिलकुल बिलकुल. आणि घराचा हप्ता थकलेला असायचा. मग असं विचारायचं, आपण घराचा हप्ता आधी देऊया का हे करूया? नाही, बिलकुल. घराचा हप्ता आधी देऊया, बिलकुल आधी ते संपवूया. बिलकुल. कारण छत आहे तर सगळी डेअरिंग, डेअरिंग आहे. बिलकुल. छत छत नाही तर नाही तर कुठलीच कुठली daring डेअरिंग नाही. बिलकुल. पण तिने प्रत्येक प्रसंगामध्ये ती माझ्या पाठीशी उभं राहत गेली. प्रत्येक प्रसंगांना ती खूप फटकळ आहे, खूप स्पष्ट वक्ती आहे. हा हा. म्हणजे ती ही तमा बाळगतच नाही, याला काय वाटेल. बरोबर बरोबर. मी तिला नेहमी म्हणतो, अगं बाहेर खूप इज्जत आहे, घरात थोडी तर इज्जत दे. ती म्हणते, तुला घरात इज्जत जास्त देत नाही म्हणून बाहेर इज्जत आहे. बरोबर. पण तुला कळतं हं. की काय चुकतंय आणि काय नाही चुकत बिलकुल आहे. बिलकुल दादा. ती एकदम स्पष्ट वक्ती आहे. नाही, एकदम स्पष्ट होते. हे ना मला नाही आवडत, मला नाही डायरेक्टली आपण ज्यावेळेस इंट्रोडक्शन करून दिले, म्हणे हे तर ठीक आहे, आम्ही निर्मित केलेलं आहे, म्हणे ऍक्टर कुठं आहे, म्हणे आमचा मंगेश. तुमचं फिल्म काढा द महाराष्ट्र फाईल्स, म्हणे त्याच्यामध्ये ऍक्टिंगचं पूर्ण त्यांचं जो नाही, पण main आहे, role हे बघा, आहे. कर्मा है सर ये सब, हं. कर भला तो हो भला, बिलकुल दादा. जैसी करणी वैसी वैसी भरणी. भरणी, राईट. दोन्ही गोष्टी आहेत. Yes, तुम्ही 10 दिवस तुम्ही घ्या, ऑब्झर्वेशन करा, मी बिलकुल. सांगतो ते तुम्हाला पटेल. त्या 10 दिवसामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा की तुम्ही किती लोकांचे फोन नाही उचलले, तुम्ही किती लोकांना खोटं बोलला, तुम्ही किती लोकांना टाळलं. आणि त्याच दिवसात हे बघा की तुमचे किती लोकांनी फोन नाही उचलले, तुम्हाला किती लोकांनी टाळलं, बिलकुल तुम्हाला किती लोक खोटं बोलले. बिलकुल बिलकुल. तुम्हाला पर्सेंटेज सेम दिसेल. बिलकुल दादा. बिलकुल तुम्ही 10 लोकांशी असं वागला असाल, बिलकुल 7-8 लोक. बिलकुल. तुम्ही 7-8 लोकांशी असाल, 10 लोक असतील. पहिलेचा जमाना असा होता की तुम्ही या जन्मामध्ये काही पाप केलं तर पुढच्या जन्मामध्ये फेडावं, असं काहीतरी होतं. असं होतं. आता नाही, आता याच जन्मात फेडायचं. इधर ही करना है, इधर ही जो भी है सब फैसला यही है. इधर ही फैसला आहे. हा, म्हणजे दुसरा दवाखानाच नाहीये. बिलकुल. आता एकच दुसरा दवाखाना दवाखाना नाही. बिलकुल. पण ठीक आहे, ठीक आहे. गॉड इज ग्रेट. Yes. माझा प्रारब्धावर विश्वास आहे. येस म्हणून येस. इथपर्यंत आलो. नाही नाही. चांगलं काम करत राहायचं, हं, कोणाला फसवायचं नाही, नाही, प्रामाणिकपणे नाही, काम नाही. करायचं. हं. हे बघा, आपण किती चांगलं काम केलं हं. तरी बोलणारे बोलणारच आहेत. नाही नाही दादा. आपण त्यांच्याकडे लक्ष देत राहिलो तर चांगलं कामच नाही. नाही, आज मला खूप अभिमानाने सांगावं वाटते की आपण एक प्रोजेक्ट मध्ये जुडलो, पण आपण वैयक्तिकरित्या एवढे जवळचे मित्र झालो हा. की म्हणजे मी कधी विश्वास सुद्धा ठेवू शकलो नाही की एवढे मोठा नट आहे, आता निर्माता पण झालेला आहे, सर्व गोष्टी, पण एवढे जवळची मैत्री तो निभावतो आणि आमच्या कठीण प्रसंगाला पूर्ण प्रोजेक्टला जे आहे एक कम्प्लीट डिझाईन जे आहे, तुम्ही जे एक सपोर्ट म्हणून जे आहे, तुम्ही असं करा तसं करा. आम्ही नौके होतो, कधी चुकलो असेल, कधी काही आमच्याकडून चुका झालेल्या असतील, पण आपण त्या सांभाळून घेतल्या आणि तुम्ही सांगितलं नाही, हा सीन इकडे करायचा, हे डायलॉग आपण असं वापरवता आणि प्रत्येक गोष्टीला केले आणि आउट ऑफ वे जाऊन फिल्म तर आहेच आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मला वैयक्तिक खूप आपण मदत आणि आधार दिलेला आहे. आणि म्हणजे महाराष्ट्राच्या असे खूप कठीण आपले सारखे नट किंवा निर्माते आहेत की एखाद्या नवीन नवख्या प्रोड्युसर डायरेक्टर जो येतो या इंडस्ट्रीमध्ये, मुंबई म्हणजे काय मायानगरी आहे, मायानगरी स्वप्नाची आहे. मायानगरी आहे. इथं आता मी माझ्यासारखा तांड्यातून येऊन एक दिग्दर्शक आणि निर्माता तयार झालेला आहे, याचं पूर्ण मॅक्झिमम श्रेय जे आहे की तुम्हाला जाते. नाही नाही, श्रेय सगळ्या टीमला जात असतं. हां, नाही नाही, हे बघा, आपण म्हणजे निमित्त मात्र असतो. हां, आपण नाही नाही, निमित्त बाकीच्या मात्र असतो. टीमचं जो आहे ते तिथपर्यंतच हे होता. मेन माझ्या आपल्या टीममध्ये तुम्ही नागेशजी हे दोन खूप म्हणजे काय असतं सर, तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय हां, हे खूप महत्वाचं आहे. हं, तुम्हाला रिझल्ट काय पाहिजे. बिलकुल जेव्हा माझ्या सिनेमाचं पोस्टर लागणार आहे, तो सिनेमा रिलीज होणार आहे, तेव्हा तो चांगला रिलीज झाला पाहिजे, तो चांगल्या लोकांपर्यंत पोहोचला पोचला पाहिजे, पाहिजे. बिलकुल तो चांगला दिसला पाहिजे. हे जर माझ्या मनात असेल तर मी शेवटपर्यंत मदत करतो. बिलकुल बिलकुल पण मला माझे पैसे मिळाले बिलकुल बिलकुल तर मी शेवटपर्यंत कशाला नाही. बिलकुल बिलकुल आणि म्हणजे मला आवडत नाही ते, बिलकुल. माझं नेहमी असं, पण शेवटपर्यंत राहा, हं. त्यांनी काय फरक पडत नाही. नाही, आपलं तुम्ही ज्यावेळेस एखादा प्रोड्युसर आणि आर्टिस्टचं NOC होते, काम संपते, तर त्याच्या नंतर सुद्धा आपण हमेशा विचारत होत्या मला
काय काय झालं? लागते का तुम्हाला सर, तुम्हाला काही लागतंय का, काही तुम्हाला हवं आहे का, असे असे जो काही सपोर्ट जो असतो ना, हा खूप म्हणजे कमी लोकांना मिळतो दादा. मेन ही गोष्ट आहे. तो सपोर्ट तुम्ही खूप दिलेला आहे, म्हणजे मी आयुष्यामध्ये कधी सुद्धा तो विसरू शकणार नाही. नाही, खरं तर मला एवढंच वाटतं आता, की एवढ्या सगळ्या दिव्यातनं पार पडून हा सिनेमा आहे संपूर्ण महाराष्ट्राने तर बघायलाच पाहिजे. पण मुख्यत्वे करून तुमच्या बंजारा समाजातल्या लोकांनी पण हा बघायला पाहिजे. कारण तुम्ही त्या तांड्यातले आहात. बिलकुल. एक तांड्यातला एक माणूस येऊन एवढा मोठा सिनेमा एवढ्या मोठ्या सिनेमाची निर्मिती करतो, तो रिलीज करतो. मराठी सिनेमे तयार होतात, रिलीज होत नाहीत रिलीजच होत हो. नाहीत ना दादा. रिलीज होत नाहीत. आणि रिलीज जरी झाले तरी ते कमर्शियली पण टिकत नाहीत ना, नाही हे पण टिकत. आहे. आज वर्षामध्ये 120 सिनेमा जे आहे की निर्मिती होते, 1-2 वगळता, खूप झाले तर 5 वगळता, ते त्याचं मिनिमम बेअर कॉस्ट सुद्धा काहीच काढत नाही. नाही. म्हणजे एवढी इंडस्ट्रीची वाईट अवस्था आहे मराठी काहीच नाही. इंडस्ट्रीची. त्यामुळे 3 दिवस सुद्धा टिकत नाही आणि ते सिनेमा. हे सगळं व्हावं हां, हीच हां. धडपड असते आपली. आणि मला असं वाटतं की एकंदरीत सगळं जो पॉझिटिव्ह चर्चा पण चांगली होते चर्चा सध्या. असं. हां. म्हणजे मी सिनेमा या सिनेमाची चर्चा आहे हे कशावरनं मला जाणीव होते माहिती का? काही ग्रुप्स असतात आपल्या मोबाईलवर, बिलकुल. त्यांचा सिनेमाशी काही संबंध काही नसतो. संबंध नसतो. त्यांना बरोबर. काही घेणं काही देणं घेणं नसतं. पण जेव्हा त्या ग्रुपवर एखादी न्यूज व्हायरल होते तेव्हा मला असं वाटतं की हे सगळं व्हायरल होत आहे असं म्हणायला हरकत नाही. नाही, नाही, बिलकुल दादा. तो ट्रेलर वगैरे जो आहे ना, ऑर्गॅनिकरित्या जो आहे की तो व्हायरल झालेला आहे आणि लोकांना प्रचंड आवडलेला आहे. त्यामधले आपले सीन असो, आऊंची सीन असो, आपल्या प्रत्येक कलाकारांची सीन असो, टेक्निशियनची काय मेहनत आहे, पूर्ण आपली डायरेक्शन टीमची काय आहे, कॅमेरामॅनची काय आहे, हे सर्व लोकांना ते दिसलं ना, कारण ट्रेलर हाच मेन पिक्चरचा मेन आत्मा असतो तो. आत्मा असतो. आणि तर आपल्या जे एंटरटेनिंग व्हॅल्यू पण खूप आहे. हां. म्हणजे सनी लिओनी आहे, त्याचे सपना चौधरी आहे, ती साऊथची मंगली आहे स्टार, त्यानंतर गौतमी गौतमी पाटील पाटील आहे. आहे. हे सगळे एंटरटेनमेंट व्हॅल्यू सुद्धा आहे. अजय अतुलजींचे अजय अतुलजींचं गाणं 2 आहे. गाणे आहेत अजय गोगावली. काय पाहिजे अजून मराठी पॅकेज पॅकेजमध्ये. हां, हेच पाहिजे. हेच पाहिजे. आता मगाशी मी तुम्हाला फोन आलेला सनीचा, मी ऐकला तुम्ही बोलत होतात. बिलकुल. आता ती काय बोलत होती इंग्लिशचा आपला काही संबंध नाही, पण ती काहीतरी बोलत होती तुमच्याशी. ती कॅनडामध्ये होती. तिनं म्हणे की आय विल कम अँड यू अरेंज स्पेशल म्युझिक लॉन्च फॉर दी शांताबाई सॉन्ग. शांताबाई सॉन्ग. हां. आणि ते काय 2.5 मिलियन काहीतरी हे पण बघितले मी. एका दिवसामध्ये तिचे जे आपले जे तिने जे व्हायरल केली तिची जे क्लिप मी follow करायला सुरुवात केली बिलकुल. फॉलो काय आपण नाचलेत मी तिच्याचं. शांताबाई गाण्यावर एकदम थिरकलेत तुम्ही. सयाजी शिंदे एकदम पॅकेजिंग पॅकेजिंग आहे एकदम. हं. आणि हा सिनेमा सयाजी शिंदेची नागेशजींची जे जोडी आहे दादा, तुम्हाला माहिती नाही, प्रसंग मी सांगतो. सयाजी शिंदे आणि नागेश भोसलेजींचं मला त्यांचं 14-15 वर्षामध्ये जे आहे की ते एका सिनेमामध्येच नाही आले होते. आणि नागेशजींना माहित नाही की ते सिनेमात आहेत आणि त्यांना माहित नाही की हे सिनेमात अरे आहेत. बापरे, काय म्हणजे सांगता? खरंच म्हणलो, म्हणजे ज्यावेळेस नागेशजींना कळालं की चला त्यांनी ते एक असं सिनेमा ते- केला. नाही, त्याच्यानंतर नाही. ते गलित गोंधळ दिलीत मुजराच्या नंतर कोणताच अच्छा, सिनेमा नाही. नाहीच का? त्याच्यानंतरचा आपला सिनेमा त्यांनी. ओके. आणि मग जे काही गिलाय शिकवे असतील त्यांच्यामध्ये मला नागेशजी बोलले, अरे तुमने कैसे क्या, मुझे क्यों नहीं बताया ऐसा ऐसा है. मैं बोला दादा ये फिल्म है, आपने को मुझे क्या पता दादा ऐसा, मैं भी नया नया. नाही, मैं शूट को नाही. मी त्यांना नेलं बाजूला, बोललो दादा, म्हणलं झालं फिल्म आहे. म्हणजे आणि पुन्हा मग The महाराष्ट्र फाईलच्या निमित्ताने या दोघांची फाईल क्लोज झाली. त्या दोघांची वैयक्तिक फाईल क्लोज झाली. वा वा, आणि क्या आता चांगले मित्र झालेत आणि आता त्यांची तब्येत ठीक नव्हती. नागेश दादा पण आपले खूप चांगले मित्र झालेले आहेत. तर नागेश मामू जे आहे की मला म्हटले की यार माझी तब्येत ठीक नव्हती त्यावेळेस तो आला आणि खूप रडला म्हणे प्रचंड सयाजी. ते यांची एक टोळकी नाही, होती. नाही, अहो, यांची खूप चांगली काय म्हणतात, हे खूप चांगले मित्र आहेत, काय होतं सर, मी तुम्हाला सांगू का, इंडस्ट्री अशी गमतीशीर आहे. तसं सगळ्याच इंडस्ट्रीत होतं, पण आपल्या इंडस्ट्रीला ग्लॅमर आहे म्हणून पटकन बाहेर येते. एकमेकांबद्दल
मिसअंडरस्टँडिंग करून देणारे खूप जन्माला आले आहेत. हो हो, नवीन तर जास्तच आलेले म्हणजे आहेत. तुमचं आणि माझ्यामध्ये चांगलं रिलेशन जमा झालं झालं हा की तिसऱ्याला असं वाटतं, "अरे, हे तर एकमेकांचा फायदा घ्यायला लागले, बिलकुल मग आपण फायदा उचलला पाहिजे." बिलकुल. आणि तो बरोबर कानाशी लागतो, कानाशी लागतो, काही ना काहीतरी काहीतरी चर्चा करायला चर्चा सुरुवात करतो, करतो हं. आणि तिथनं मिसअंडरस्टँडिंग होऊन माणसं दूर जातात. बिलकुल बिलकुल आणि हा म्हणजे मला हे इंडस्ट्री बोललो त्याप्रमाणे इंडस्ट्रीला ग्लॅमर आहे म्हणून जाणवतं. अदरवाईज आता म्हणजे ह्या सगळीकडे दिसतंय हे प्रकरण, बिलकुल दादा, बिलकुल सर्विसकडे आहे ना. सर्वीकडेच आहे. हं. दोन भाऊ जरी असेल त्याच्यामध्ये मध्ये काड्या लावून त्यांचं घर बर्बाद करून बर्बाद टाकतात. करून टाकतात. हं. हे सर्व म्हणजे गोष्टी कोणाचं तर भलं पाहावत पाहावंच नाही. हं. आजकाल माणूस काय आहे ना, स्वतःच्या दुःखाने दुखी नाही, हा त्यानं दुसऱ्याच्या सुखामुळे दुखी आहे. खरंय, हे खरंय. त्याला स्वतःच्या दुःखाचं काही अडचण नाही. अरे चाला हे गाडे घेतलं, हा ते पुढे गेला झाला, त्यामुळे तो दुःखी व्हायला. करेक्ट, हे करेक्ट आहे. असो, तर आमचा द महाराष्ट्र फाईल्स या निमित्ताने संजीव सरांच्या आणि माझ्या छान गप्पा झाल्या. बोलबिडू या चॅनलने आम्हाला गप्पा मारायची उत्तम संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतोच. संपूर्ण महाराष्ट्रात द महाराष्ट्र फाईल्स ओपन होणार आहे. आता द महाराष्ट्र फाईल्समध्ये काय आहे, कुठली पानं आहेत, त्या पानांवर कोणाच्या सह्या आहेत, काय घडलेलं आहे, पण 100% सांगतो, सिनेमा तुम्हाला आवडणार. एंटरटेनिंग व्हॅल्यू पण तेवढीच आहे, गाणी पण खूप छान झालेली आहेत, फुल पैसा वसूल. फुल पैसा वसूल. पण पैसा वसूल म्हणजे तिकीट देऊनच सिनेमा बघा, तरच पैसा वसूल होईल, निर्मात्याचा पण आणि तुमचा पण. त्यामुळे न विसरता जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन द महाराष्ट्र फाईल्स बघायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं, बोलबिडू चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक सुद्धा करा आणि कॉमेंट सुद्धा करा. Yes.